राम राम मंडळी. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि आम्ही बनवतोय हलव्याचे दागिने. लग्नानंतरची आमची पहिलीच मकर संक्रांती, त्याच्यासाठी गावाला जायचे. त्याच्यासाठी जवळजवळ महिन्याभरापूर्वी माझ्या सासूने म्हणजे हिच्या आईने सांगितलं होतं की हलव्याचे दागिने बनव. आणि आता संक्रांत 2 दिवसावर आली, मग आम्हाला आठवले का हलव्याचे दागिने बनवायचे. आणि आता स्वतः बसली आम्हाला आता बसली हलव्याचे दागिने बनवायला आणि मला लावलाय कामाला. आणि आम्ही दोघंही आजारी. बघू आता या गरीबाकडून काय काय काम करून घेतात ते शेठ लोक. भिंतीवर और मला सांग मी काय काय करू. जायचे झोपाय. ह्याच्यातून सुई काढा ना. काय आता केवढी वाढणार आहे. मला काय संबंध आहे. आपली पहिली मकर संक्रांती. मग मी घालाय ते हो काय मी देते हो. मी पार एवढा आंधळा आहे. तोपर्यंत माझे सगळे दागिने बनवून बरोबर. हे आधी 4 मणी टाकायचे. मग एक हलवा एक मणी, एक हलवा एक मणी. 4 मणी, मग एक हलवा एक मणी, एक हलवा एक मणी. म्हणजे रातभर खेळत बसावं लागेल. म्हणून ते महाग मिळतात दागिने जे आपण बनवतो हाताने. प्रॅक्टिस पाहिजे, प्रॅक्टिस. मी हेच करत होतो ना आधी. मला असं वाटतंय काय आपण कॉफी पिऊन बसायला पाहिजे. काय नाही तर तरी आली असती. कॉफी पिऊन बसायला नाटक बघायची. दुसरंच आपल्याकडे काही हाय नाही तर तरी आहे. तू मला 4 म्हणली तू 5 टाक. माझं वेगळं आहे. तू मै भारी काय. मला 4 सांगितले तू मै भारी, तू 5 टाकायची. झाली शहाणी. माझं वेगळं सांगते मी तर. आईने आज परत आठवण करून झालं फोन. काय झाले का दागिने म्हणून. म्हटलं नाही. म्हणजे अजून एवढं केल्यावर ते 3 टाक. 3 काय हे का चांगलं दिसेल ना. इकडे घ्यायचे काय ती साईडला. एका साईडला मध्ये नाही. मध्ये टाकल्यावर बायकांसारखं दिसेल ना. थरकत मला का औषध घेतली ना. झोपायचंय का. झोपणारच असं पण नाही 3 वाजेपर्यंत. 3 उद्या ऑफिसला जाईल. TCS वालो गपरे. कल आपका भाग्य है. कल राम आने वाले. शबरी है क्या वहाँ. बारा वाजले. मल्हारचा बर्थडे. हॅपी बर्थडे मल्हार. मल्हार झोपला असेल. मल्हार झोपला असेल. आमचा भाचा पुतण्या मस्त आहे. त्याचा बर्थडे आज. ज्याचा ब्लॉग तुम्ही मागच्या वर्षी बघितला असेल. मग चांगली दिसते. चांगल्या माणसावर चांगलंच दिसत. आता हे तुमच्यावर कसं दिसेल तो मोठा प्रश्न आहे. तू आताच बोलली चांगल्या माणसावर चांगलंच दिसत. काय तूच आता बोलली चांगल्या माणसावर चांगलं दिसत. काहीतरी झालंय. सर्दीने गेला कान. ऐकायलाच नाही ते. 2 दिवस गेले तेव्हा कुठं काय काढली होती. आता 12 वाजता घेतले बाळा. नाही
आवर ना बसली तिथे लगेच. शिंक शिंक येते. येते. शिंकेचा आणि त्याचा काही संबंध आहे का? हो, अशी घुसली सुई मग. हा. तू काय हे का शिंक म्हणली खोकती कुशात. त्याला कोणी शिंकन खोकला शिकवलाच नाही. शाळा मराठी Yep. माझी. शिकवलंय माझ्या शाळेत सगळं. तर गाठ कशी म्हणायची? आधी डोक्यातून तेवढं जाणार आहे का तरच गाठ मारायला, मग- नाही तर बघतो ऍडजस्ट व्हायला लावू आपण. बघतो ना. जाईल माय होते. छोटच आहे डोकं. पुढचं नाही बोलायचं तुला. ते नशीब केस वरती आहेत उभे, नाही तर डोकं छोटच आहे. कळलं तुम्हाला? हे काय सहज स्वतः जात. जोक केले ना की माणूस असतो. मित्रांनो, ही माझी माळ तयार झालेली आहे पहिली. साऱ्या गावात मनी मनी करून ठेवलं. बायको एक तरी सांगलाय का? गाणं म्हण ना, गाणं प्लीज ना. हा, इथं आवाज असा झालाय. कुठं सुरात गायचंय? मला काय कळलं? सुरात नाही जायला काय होते. आपले सूर जुळले ते महत्वाचे. तू कसंही गायलास तरी ते माझ्यासाठी सुरातच. मी सुरातच गाते. आणि कॉफी करायची का? करतो आपले. पिणार आहे? हा. असा फोटो काढू का मी तुझा? हा? कॉफी आणि हलव्याचे दागिने. तो स्टोरी टाक. एकदम सिरियस मूड मध्ये. स्टोरी टाक. काय कॉफी झाली, चुम्मेश्वरी कॉफी. कोण बोलायचं सांग? चुम्मेश्वरी. तो टेरेन्स. तो आप हमारे जवानी के. मला नाव आठवत होतं लॉरेन्स. लॉरेन्स विष्णू. लॉरेन्स नाही, टेरेन्स. माझ्या तोंडाला चवच गेलेली सर्दीमुळे. मला कळतच नाही चव कशी. चांगली गोष्ट आहे ना. डबा करायचा बरं का. डबा आहे, त्यात भरायला जेवण बनवायचं. असं वागत्यात परत म्हणतात नका ना मारू. नका ना असं. राहू दे ना, जाऊ दे. एवढ्या तुम्हाला वेळेस दाखवत एवढ्या वेळेस जाऊ दे ना. गप गप. पहिलंच गाणं ते आलंय. हा. मी सर्च पण नाही केले. हो. थोडं खोटं बोलतीये मी, पण ठीक आहे. ओके, स्टोरी पुरतं चालू शकतं. ओके. झालेलं आहे अशा प्रकारचा कमरपट्टा. मागून नाही ना काय करायचं. नाही, मी दोरी बांधेल, काळा दोरा बांधेल. त्याला मध्ये कर फक्त असं. करू शकतो तो, म्हणजे पूर्ण एक तू केलं होईल. असं आहे ना, 3 करू मी म्हणते. एक असं छोट मध्ये एक एक मध्ये टाकायचा. म्हणजे इथे एक येईल, हा इथे एक येईल हा आणि इथे एक हा. येईल ना. हा, सगळ्यात जवळच याला बरं का. फर्स्ट तिथे का तिथे का इकडे आहे ना. सॉरी म्हण. से सॉरी. इथे आहे, तिकडं काय बांधते. लक्षात नाही माझ्या.
कॉफी पिऊन बोला कॉफी पिऊ मग तर येईल. कॉफी पिल्यावर तू मंद सारखी करायला लागेल. काय काय ते वर्ष म्हणते मेहंदी पण शिकव काढायला आता. अरे ते पण जमतंय त्याला. मला अरे सगळे आपण ऑलराऊंडर आहे आपण. येडी वर्षी. तर मंडळी आमच्या अथक परिश्रमानंतर आमच्या हलव्याचे दागिने बनवून झालेले आहेत. आणि आता काय काय बनवले हे तुम्हाला सांगणार आहे श्वेता सुमित पिंगळे. सांगा. हे माझ्यासाठी 2 ब्रेसलेट, मंगळसूत्र, चोकर, अंगठी, बिंदी, मिस्टर पिंगळ्यांसाठी हार आणि हे ओमचं ब्रेसलेट. आता वाजतायत रात्रीचे 2:30. आम्ही 12:15 सुरुवात केली होती. 2:30 वाजेपर्यंत आम्ही एवढं बनवले. आता बास, आता आमची जिरली. आणि बनवल्यानंतर दागिने झालेत बनवून. पसारा किती झालाय दाखवतो तुम्हाला. हे इकडं आम्ही बनवलेले दागिने. अरे हा इकडं पसारा. कमरपट्टा राहिला. हद्द वानावे हद्द. जेवढे दागिने दाखवले तिथे झालेत. हिच्यासाठी कमरपट्टा बनवलाय का मी एकट्याने जागून कमरपट्टा बनवला आणि हिने तोच नाही दाखवला. आणि आता लावती तिथे शायनिंग करते. सुबक असा कमरपट्टा बनवलेला आहे. बघा तुम्ही त्याला तोरणांसारख्या माळा लावल्यात. मी बनवलेला कमरपट्टा आहे. तर आशा करतो आम्ही बनवलेले हलव्याचे दागिने तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. चला.